म्हात्रे 3 झेल तब्बल एकाच मॅच मध्ये पकडले गेलेत आणि सुपर परफॉर्मन्स झालाय. गोलंदाजीमध्ये देखील धार पाहायला मिळाली. ऋतिक म्हात्रे ठरला या मॅचचा या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि ते प्रदान करण्यासाठी नारायण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते ते पारितोषिक प्रदान करावं. आणि तब्बल 8 विकेट या स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या नावी केल्या आणि आगरीगोळी स्पर्धा खेळताना पहिल्यांदाच एका टुर्नामेंट मध्ये 8 विकेट घेण्याचा कारनामा केला. गिरीश म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल बॉल गिरीश, खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि तब्बल 8 गडी बाद करण्याचा कारनामा या युवा गोलंदाजाने केलाय. तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गिरीश म्हात्रे. थँक्यू व्हेरी मच. चला बेस्ट बॅटरचा खिताब कोणाला द्यावा यासाठी चर्चा सुरू आहे आणि मी विनंती करतोय अनिकेत रमाकांत म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ असते की बेस्ट बॅट्समनचा खिताब दिला जातोय. तब्बल 46 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रुणाल नारायण म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. रुणाल म्हात्रे. ममित भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. रुणाल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय 40 धावांची झंझावत खेळी केली. रुणाल म्हात्रे तब्बल 5500 चे पारितोषिक देखील देण्यात आलं. रुणाल म्हात्रे ठरला बेस्ट बॅटर. चला आता मॅन ऑफ द सिरीज तर ते पारितोषिक जात आहे. लाजबाब खेळ केला, ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, ज्याच्या गोलंदाजीने संपूर्ण स्पर्धा आपल्या नावी केल्या आणि सध्याच्या घडीला क्रिकेट या खेळामध्ये पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय. राऊत अकॅडमीचा कोच मिस्टर जितेश राऊत. 59 धावा 3 विकेट. मॅन ऑफ द सिरीज गोस टू जितेश राऊत. मी मान्यवरांना विनंती करतोय ही बायसिकल देखील दीपक क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून ही बायसिकल दिली जाईल आणि मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या शुभ असते मॅन ऑफ द सिरीजचा खिताब आपण परिधान करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जितेश राऊत साठी. ही ब्रँडेड आपण पाहू शकाल, ही बायसिकल, ही ट्रॉफी. तब्बल 59 धावा 3 विकेट प्राप्त करणारा जितेश राऊत ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन जितेश राऊत. लाजबाब खेळ केला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला इंटायर स्पर्धेमध्ये. जितेश राऊत 59 धावा 3 विकेट. जितेश राऊत ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. बघा सायकल बरोबर एक फोटो काढत असताना जरी मुरबीच्या स्पर्धेमध्ये बाईक आली नाही तरी देखील आपण बायसिकल घेतले आली आहे. यस वेल प्लेड. लगातार 2 स्पर्धे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय जितेश राऊत आणि आगरीगोळी प्रीमियर लीग मध्ये देखील आताच अनाउन्समेंट करतोय की जितेश राऊत ठरलाय मॅन ऑफ द सिरीज आगरीगोळी प्रीमियर लीग मध्ये आणि येणाऱ्या 28 तारखेला नक्कीच जितेश राऊत याचा सन्मान केला जाईल. गणपत शेठ मैदान खासदार चषक या स्पर्धेमध्ये देखील. चला जाऊया. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रक्कम तब्बल 25,000 आणि त्याचा मानकरी ठरलाय टीम गोठिवली. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 चा उपविजेता संघ. चला हर्षण पाटील थोडा वेगाने या. वेल प्लेड सगळ्याच टीमचं. जरी फायनलचा सामना गमावला असेल तरी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ केला, त्यामुळेच या टीमचं देखील आभार मानतोय. रोख रक्कम 25,000 ही भव्य दिव्य ट्रॉफी दिली जाईल या सगळ्या टीमला. सगळे टीम शिवा असेल, वेदांत असेल, यज्ञेश असेल, रुणाल म्हात्रे असेल, रोहित म्हात्रे असेल, प्रणाल असेल, आपण मयुरेश असेल, हर्षण पाटील असेल आणि या सगळ्याच मान्यवरांची शुभेच्छा दिल्या जाईल. आपण टीम गोठिवली
25,000 व ही वागेश्वर चषकाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गोठिवली. चला जाऊया अंतिम आणि शेवटचा विजेता. 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यातील एक चॅम्पियन ठरला. मुलबीच्या स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेमध्ये देखील आपली दादागिरी पेश केली. तो संघ आहे टीम बोनकोडे. वागेश्वर चषक 2025 चा चॅम्पियन. रोख रक्कम 50,000 व ही चॅम्पियनशिपची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. संपूर्ण टीमचं कौतुक, संपूर्ण टीमचा आभार. चांगला खेळ राहिला सगळ्या टीम्स मेंबर्स. वेल प्लेड टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्यांचंच आभार. अनिकेत म्हात्रे समर्थक आयोजित वागेश्वर चषक 2025 चा चॅम्पियन टीम बोनकोडे आगरी कोळी खेळाडूंचा हा संच असलेला संघ आहे आणि तो ठरलाय चॅम्पियन. ही ट्रॉफी कलेक्ट करत असताना अनिकेत म्हात्रे असतील, आपण पाहू शकाल सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे आपल्याला ही ट्रॉफी प्रदान केली जाते. 50,000 व ही भव्य दिव्य ट्रॉफी या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय. वेल प्लेड टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बोनकोडे टीम. थँक्यू व्हेरी मच. ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय. सगळ्याच मान्यवर